महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे। मुख्यमंत्री भाजपचाच होणार तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीने आनंदाचं आहे। विदर्भाचा बॅकलॉग गेल्या 7-8 वर्षात पूर्ण झाला नाही, ती आता अपेक्षा आहे। त्यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट ज्या कुबड्या आहेत त्या फडणवीसांवर अवलंबून आहेत। देवेंद्र फडणवीसांकडून दुसरी अपेक्षा आहे ती म्हणजे ते बदला घेण्याचा राजकारण करतात, ते आता करणार नाहीत अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला हरकत नाही असा टोला विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला। तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला सत्ता मिळूनही सत्तेची सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळी चेहरा पडलेला दिसेल असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले। नाव जरा बदल्याचं राजकारण करतात, बदल्या म्हणजे बदल्या सरकारी नाही, बदला घेण्याचं राजकारण करतात, ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही। कारण राजकारणामध्ये वैचारिक लढाई असावी, ती आयडिओलॉजीची लढाई असली पाहिजे। वैयक्तिक कोणी कोणाचे वैरी नाहीत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भातला बॅकलॉग, विदर्भातली बेरोजगारी, विदर्भातले शेतकऱ्याचे प्रश्न, रस्त्यांचा बॅकलॉग असेल, एज्युकेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण मागे आहोत, या सगळ्या पातळीवर सगळ्या विषयाला घेऊन विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया। महायुती सरकारमध्ये नुकतेच निवडून गेलेल्या तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून स्थान मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। शिवसेना शिंदे गटातून त्यांना मंत्रिपदी संधी मिळू शकते। योगेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत, त्यामुळे रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो अशा प्रकारचे वक्तव्य प्रचार सभेदरम्यान केलं होतं, त्यामुळे आमदार योगेश कदम यांचं मंत्रिपद फिक्स असल्याचं बोललं जात आहे। पहिल्यांदा दापोली मतदारसंघाला मंत्रिपद मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे। मी मगाशी म्हटलं तसं हा निर्णय माझा नाही, माझा असू शकत नाही, यावरती मी काय बोलणं चुकीचं राहील। परंतु मला विश्वास आहे की एक तरुण म्हणून शिवसेनेमधला सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच जर का मला संधी दिली गेली तर त्या संधीचा उपयोग हा माझ्या मतदारसंघामधल्या आणि कोकणाच्या विकासासाठी करेल